संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आंतरवली सराटीत दाखल झाले। त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, मात्र जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना बोलणं शक्य झालं नाही। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। दादा काय सांगाल आपण जरांगे पाटलांची भेट घेतली? मी जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना मी फक्त एक आले आले हात जोडले की माझ्या जे दादा आहेत दादांना दीर्घ आयुष्य लाभू दे, दादांच्या तब्येतीची काळजी ईश्वराने घ्यावी आणि इथून विनंती पण करतो की लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे, मी भीक मागतो की ज्या या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून आमच्या जे संघर्ष योद्धे आहेत मनोज दादा त्यांना न्याय द्यावा। आणि सगळ्या समाजाची मागणी आहे, सर्व समाज इथं आलेला आहे। मला अत्यंत वेदना होत आहेत दादांकडे पाहून, खूप भयान परिस्थिती आहे आणि यातून दादाला कसं मला काय बोलायचं कळत नाही आहे। दादांची प्रकृती खूप जास्त प्रमाणात खालावत आहे, ईश्वराने त्यांना बळ द्यावं आणि लवकरात लवकर मागण्या मान्य करून यांना म्हणजे न्याय द्यावा सगळ्या समाजाला आणि दादांना सुखरूप ठेवावं अशी मी विनंती करतोय। त्यांची तब्येत खालावली, तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तुमच्याकडे फक्त बघितलं, सरकार सकारात्मक नाही असं वाटतं का? सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घेतली पाहिजे। उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने येऊन यांच्या आपल्या ज्या मागण्या आहेत आरक्षणाच्या त्या पूर्ण केल्या पाहिजेत। अगदी रास्त मागण्या आहेत आणि शिष्टमंडळ येऊन त्यांना आश्वस्त केलं पाहिजे अशी मी विनंती करतो सरकारला। तुम्ही आज मसाजोगरून आला, तुमच्यासोबत ग्रामस्थ आलेत, तुम्ही किती दिवस सहभागी होणार उपोषणात? मी आज राहणार आहे, उद्या पण थांबणार आहे इथं, कारण जी दादाची परिस्थिती आहे ते बघून खूप म्हणजे वेदना होत आहेत आणि दादांसोबत सर्व समाज आहे, मी समाजाचाच एक भाग आहे, मी पण दादांसोबत आहे आणि मी इथं आंदोलनात थांबणार आहे। उद्या मसाजोगरून अनेक महिला ज्या आहेत येणार आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? महिला येणार आहेत उद्या महिला येऊन सहभाग नोंदवणार आहेत आणि महिला उद्या दुपारपर्यंत म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत येतील। आपण बघतोय तुमचे बंधू संतोष देशमुख यांच्या हातानंतर अगदी सुरुवातीपासून जे आहे ते जरांगे पाटील तुमच्या सोबत राहिले होते, तुम्ही आंदोलन केलं तेव्हाही सोबत होते, आज जे आहे ते तुम्ही जरांगे पाटलांना भेटायला आलेत, मात्र त्यांच्यासोबत बोलणं होत नाही, त्यांची तब्येत खालावली, त्यांच्यासाठी आरक्षणाचा लढा त्यांचा सुरू आहे। ज्या दिवशी दादा आले, ज्या दिवशी घटना घडली होती त्यानंतरच सगळ्या जे याच्यामध्ये प्रक्रिया चालू झाली ते आजपर्यंत दादांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आणि दादाने या लढ्यामध्ये इतका भाग घेतलेला आहे आणि सांगितलेलं आहे की संतोष भैयाचं प्रकरण कधीही मागे पडू देणार नाही, आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मी देशमुख कुटुंबियासोबत समाजासोबत आहे आणि त्यावरच आम्ही पण कुठंतरी धीर ठेवलेला आहे। आणि दादानी आणि आम्ही चर्चा केली, आलो होतो पाठीमागं, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना दिलेला शब्द आहे, दादांना पण उच्चारित तेच केलेलं आहे आणि मी पण तेच उच्चारित करतो की लवकरात लवकर या आरक्षणाच्या मागण्या आहेत, कुणबी प्रमाणपत्राच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, कारण का दादाची समाजाला एवढी गरज जास्त आहे की दादांपेक्षा मोठं समाजाला काहीच नाही। सहभागी होणार आहे मी आजपासून थांबणार आहे, तर उद्यापर्यंत थांबेल मी। मला जर काही ह्याच्यात आपल्या जे चालू जे आपलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये जर काही टेक्निकल कामासाठी जावं लागलं तरच मी जाईन, नाही तर जाणार नाही। आपण बघतो हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, ज्यांनी जरांगे पाटलासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यामुळे जे ते त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही। मात्र मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या उपोषणाची सरकारनं दखल घ्यावी, मराठा आरक्षणाची मागणी त्यांनी पूर्ण करावी अशी मागणी जी आहे ते धनंजय देशमुख यांनी आंतरवली सराटीतून केली। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, आंतरवली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।